यांनी हे केलेलं आहे, या क्षेत्रामध्ये ते गेलेत. आपण सुद्धा तसंच करायला पाहिजे. एक एक इन्फ्लुअन्स त्यांच्यावर होतो या सगळ्या बरोबर. गोष्टींचा आणि ते मग त्या करिअरची निवड करण्यासाठी धावाधाव करताना दिसतात. आजूबाजूला इन्स्पिरेशन्स असतात आणि आजूबाजूचे काही काही व्यक्ती बघून, काही रोल मॉडेल्स बघून आपल्याला असं वाटतं की त्या ठिकाणी म्हणजे तसं बनावं. हो, हो. हा? आणि हे खूप साहजिक आहे आणि हे खूप छान पण आहे. कारण अशाच पद्धतीने स्वप्न तयार होत असतात आणि हा. स्वप्न बघणं आणि स्वप्न असणं ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. हो. ही अतिशय छान गोष्ट आहे आणि ही असलीच पाहिजे. बरोबर. त्यामुळे जर एखादा मुलगा किंवा मुलगी अशी स्वप्न पाहत असेल की मी तसं काहीतरी बनावं, हा, हा. तर ती स्वप्न अजिबातच तोडू नयेत. त्यांना संपवू नये. स्वप्न पाहत राहिलं पाहिजे, पण ॲट द सेम टाइम त्याच वेळेला आपण हेही बघितलं पाहिजे की माझी कौशल्य काय आहेत, माझ्यामधले गुण काय आहेत, माझे शिक्षक किंवा माझे जे मेंटर्स आहेत किंवा माझ्या आजूबाजूचे म्हणजे पालक आणि इतर लोक आहेत, हे माझं कशासाठी कौतुक करतात, हा. ते माझे गुण असतील, ती माझी कौशल्य असतील, अच्छा. मला ते पाहणं आलं पाहिजे. म्हणजे मला स्वतःला पाहायला शिकलं पाहिजे. माझी कौशल्य, माझ्या क्षमता, या सगळ्या गोष्टी जर मी समजून घेतल्या, तर मला असं वाटतं की मग त्याच्याशी मॅच होणारं करिअर मी कुठेतरी निवडायला पाहिजे. अच्छा. नुसतंच कुठेतरी जास्त स्कोप आहे किंवा तिथे काहीतरी जाऊन स्टार बनता येतं म्हणून त्याच्या मागे जर मी धावत सुटलो, हा. तर मला काही वेळाने लक्षात येईल की कदाचित त्यासाठी लागणारी कौशल्य, त्यासाठी लागणारं प्रशिक्षण किंवा त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही क्षमता आहेत त्या माझ्याकडे नव्हत्याच बरोबर. आणि मग मी त्या क्षेत्रात पुढे जाऊ शकणार नाही.